हरिओम. आज शुक्रवार 27 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. ऐकूया त्यांचे विचार. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संतांचं दर्शन झालं पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसणार. आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का. ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडे जावं, संतांकडे नाही. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम म्हटलं तरी सुद्धा ते वाया जात नाही बरं. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असेल तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झालाय. हवं नको पण जिथे आहे तिथे समाधान नाही. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत बरोबर. आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंता करताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळणार. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसतं बोलतो, कृती काहीच करत नाही म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंताने युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं. अर्जुन सबबी सांगायला लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळे अभिमानामुळे भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो. आणि काशीला जायचं तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितलं की तुझ्या जवळचे सर्व काही देऊन टाक तर तो कदाचित देईलही, पण मी दिले ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाराला स्वप्न व्यापाराचंच पडतं. त्याप्रमाणे आपल्याला ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासाने, निश्चयाने किंवा आपलेपणा विसरल्याने परमेश्वराचं प्रेम येतं. पुष्कळ दिवस एका घरात राहिलं नाही त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत. मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीने त्याचं प्रेम येऊच शकतं ना. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते. म्हणजेच काय, प्रेम निश्चयाने येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवून या. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. आपलं प्रेम प्रपंची लावलंय ते रामनामी लावायला पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.